आजच्या नाट्यरंजन मध्ये आपण पाहणार आहोत 9,57,00,000 या नव्या विनोदी नाटकातील कलाकारांसोबत बातचीत आणि नाटकाची खास झलक। मी दिनेश देवकुळे आणि दिलीप देवकुळे असे दोन भाऊ आहेत, त्यांच्या भूमिका करतो आहे आणि त्याची जी गंमत आहे की लपवालपवी हा तो हा, त्याच्यानंतर अर्थातच पैसे इन्वॉल्ड आहेत की हे सगळे पैशांचं काय करायचं आहे, अत्यंत काय म्हणूया त्याला लोकांना सतत हसवत ठेवणारा असा हा नाट्याचा प्रकार फारच असतो असं मला वाटतं। आणि ते करण्याचा आम्ही आत्ता इथे प्रयत्न करतो आहोत की त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी थोड्याशा इलॉजिकल असतात, काही गोष्टी थोड्याशा काय म्हणतात अतिशयोक्तीतनं विनोद केलेला असतो। तर ह्या सगळ्यांचं एकत्र कॉम्बिनेशन म्हणजे हे नाटक आहे। हे पैसे आपले नाही, आपलेच आहे नाही, ही चोरी आहे, हा दरोडा आहे। काही बोलू नकोस। अरे मला एक साधी गोष्ट सांग, एवढे पैसे ज्याच्याकडे आहे तो माणूस असा टॅक्सीत का येईल? एवढे पैसे देण्यासाठी स्वतःची गाडी घेणार नाही का तो? मग फार्स आणि टोटल मॅड कॉमेडी असली तरी सुद्धा मी एक जेन्युइन एफर्ट केलाय, कुठेही कॉमेडी करायचा प्रयत्न नाही केलाय। प्रसंगातून जी कॉमेडी या कॅरेक्टरची बाहेर निघते तेवढाच एक प्रयत्न आहे आणि खूप जेन्युइनली एक भूमिका साकारायचा प्रयत्न केलेला आहे, जी खूप इनोसंट आहे, जी एक हाऊसवाईफ आहे, जी बिचारी आहे आणि तिला या सगळ्या घोळातून बाहेर निघायचे फक्त। आपण देवकुळे। मग तुम्हाला काय वाटलं आम्ही आमच्या घराचा दरवाजा उचलून दुसऱ्यांच्या घरी रोज राहायला जातो? खात्री केलेली बरी। आणि ह्यावेळेस हे जे कॉम्बिनेशन माझ्याकडे चालून आलं होतं म्हणजे हे जे त्रिकूट आहे, विजय केंकरे, संजय मोने आणि आनंद इंगळे, तर ह्या तिघांबरोबर मला नेहमीच काम करायला खूप मजा येते, पण ह्या तिघांबरोबर एकत्र यावेळेस काम करायला मिळणार होतं तर मला ही अपॉर्च्युनिटी अजिबात दवडायची नव्हती। मी एक चांगली गोष्ट सुचण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो, ती मला सुचली आणि मग ती पुढे विजय केंकरे यांच्याशी माझे खूप 35, 37, 38 वर्षाचे जवळजवळ नातेसंबंध आहेत, त्यांना ती मी दाखवली आणि मग त्यांनी ती अजून फुलवली आणि बाकीच्या कलाकारांनी त्यात मी पाहिलंच की फार उत्तम कामं केलेली आहे। आपण काही करत नव्हतं ना, बघणाऱ्यांना काय वाटलं ते आपण शिकून कसं सांगणार? नायकाचा मित्र आहे तो आणि तो एका त्या घोटाळ्यात अडकतो आणि अडकत जातो। माझी या नाटकामध्ये हळदणकर नावाच्या एका टॅक्सीवाल्याची भूमिका आहे। तो पूर्वाश्रमीचा ॲक्टर असतो आणि त्या अनुषंगाने त्याच्या आत्ताच्या व्यवसायामध्ये काय धमाल करतात आणि कथानकाच्या अनुषंगाने तो कसा कसा धमाल उडवून देतो ते बघण्यासाठी तुम्हाला नक्की गंमत येईल। संगीत 9,57,00,000 या नवीन विनोदी नाटकाची झलक सोबतच यामधील कलाकारांची मुलाखत आपण पाहिलीत। आपल्याला हा भाग कसा वाटला? आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। तसंच हे नाटक जर का आपण पाहिलं असेल तर आपल्या प्रतिक्रियाही जरूर कळवा। मराठी नाट्य विश्वातील लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी सुलेखा तळवलकर अँड डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी ओनली।